कल्याण डोंबिवली मधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय। गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बदल केल्याचं कळते। पर्यायी मार्गांचा वापर करा, पोलिसांनी असं आवाहन केलंय। डोंबिवलीत गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले। गणेश मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित शोभायात्रा रविवारी 30 मार्चला कान्होजी जेधे मैदान इथून खरतर सुरू होऊन कोपर उड्डाण पूल, शिवमंदिर रोड, 4 रस्ता, बाजीप्रभू चौक आणि फडके रोड मार्गे अप्पा दातार चौकात सांगता होईल। या शोभायात्रेत लेझिम पथक, सनई चौघडा, भजन मंडळे, चित्ररथ तसेच विविध समाज आणि संप्रदायांचे सहभाग अपेक्षित आहेत। मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि तरुण वर्ग एकत्र येण्याची शक्यता असल्याने डोंबिवलीच्या पूर्व पश्चिम भागातील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो। यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवली आहे। शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन वाहतूक विभागाने केलं। दरवर्षीप्रमाणे गणेश संस्थानच्या वतीने स्वागत यात्रा काढण्यात येते, जी भागशाळा डोंबिवली पश्चिम ते डोंबिवली पूर्व या ठिकाणी गणेश मंदिर असे संपूर्ण त्या डोंबिवली परिसरात, पूर्व पश्चिम परिसरात ती फिरत असते। सदरच्या भागशाळेच्या अनुषंगाने नोटिफिकेशन काढून दरवर्षीप्रमाणे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। सदरच्या मार्गाच्या अनुषंगाने गारडा सर्कल, मसोबा चौक, नंतर तुमचा ठाकुर्ली ब्रिज, कोपर ब्रिज, नंतर सम्राट चौक, अशा गोपीनाथ टॉवर चौक या ठिकाणी वाहतुकींना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तरी त्यांना जे त्या ठिकाणचे पर्यायी मार्ग आहेत त्या पर्यायी मार्गाचा त्यांनी अवलंब करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।